हॅलो स्टुडंट्स, मोमेंट ऑफ इनर्शियाच्या या सिरीजमध्ये आपण लास्ट व्हिडिओ जर तुम्ही सिक्वेन्समध्ये पाहत असाल तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर का नंबर ऑफ पार्टिकल्स तुम्हाला माहिती असतील की एखाद्या सिस्टीममध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करायचा त्यासाठी तुम्ही स्टडी केलं की मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला I = m1r1² + m2r2² प्लस n अप टू mn_r_n² आणि जर का तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स माहिती आहे आणि पर्टिक्युलर डिस्टन्स जर काही पार्टिकलची माहिती आहे तर तुम्ही सहज मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यामध्ये टू बॉडी वन पार्टिकल, टू पार्टिकल, थ्री पार्टिकल, फोर पार्टिकल असे पाहिले. जर का तुम्हाला सीटची फॉर्म्युला माहिती असतील तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही निकष त्याच्यामध्ये येऊ शकता. ओके, पण आज आपण काय पाहणार आहोत? आज माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की समजा हा एक ऑब्जेक्ट आहे तर या ऑब्जेक्टमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. सो वी डोंट नो, पण ज्यामध्ये पार्टिकल्स आहेत पण किती आहेत हे आपण सांगू शकतो. अशा कंटिन्युअस बॉडीजमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करायचा. सो यासाठी आपण मॅथमॅटिकल इंटिग्रेशन्स वापरणार आहोत. ठीक आहे ना. यासाठी आपल्याला डिफरंट ऑब्जेक्ट्स आपल्या कोर्समध्ये दिलेले आहेत. त्या ऑब्जेक्टची मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. जे महाराष्ट्र बोर्डची प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी फक्त दोनच ऑब्जेक्टची मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांना डिराईव्ह करून दाखवायचे आहे. एक म्हणजे रिंग आणि दुसरा म्हणजे डिस्क. ओके, तेही सिंपल आहे. बट कोर्समध्ये जेव्हा नीट JEEची प्रिपरेशन करत असतात तर आपल्याला रॉडचे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑब्जेक्टची त्यांनी लिस्ट पण दिली बोर्डच्या पुस्तकामध्ये. त्या सगळ्यांची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. माझं इंटेन्शन आहे की ती मोमेंट ऑफ इनर्शिया कशी आली ही तुम्हाला माहीत झालं पाहिजे. जर का तुम्हाला त्यात इंटरेस्ट नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. बट मोमेंट ऑफ इनर्शिया कसा डिराईव्ह झाले हे आपल्याला आता शिकायचं आहे कंटिन्युअस बॉडीमध्ये. सो कंटिन्युअस बॉडीमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रेशनने आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. ओके, आता या इंटिग्रेशनने मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करायचा यासाठी पुढच्या स्टेप्स लक्षात घ्या. सर्वात आधी ती जी बॉडी आपल्याला दिली त्या बॉडीचा ॲक्सिस ऑफ रोटेशन पहिले आपल्याला चूज करावं लागेल. ठीक आहे. जनरली तो सेंटर ऑफ मास पासून जाणारच आपण चूज करणार. नंबर 2, त्या ऑब्जेक्टचा एक छोटासा एलिमेंट आपण चूज करायचा आहे, त्याचं मास dm कॅल्क्युलेट करायचं आणि हे dm मास कसं करायचं याच्या वेगवेगळ्या मेथड्स वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सनुसार आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर हा जो आपण छोटासा एलिमेंट घेतला तो ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरावर आहे ते अंतर आपण डिफाइन करून घ्यायचं आहे. समजा ते r असेल किंवा x असेल आणि मग dm × r². सो इंटिग्रेशन घेऊन आपण त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करणार आहोत. एकदम सिंपल आहे. आपण सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट घेणार आहोत आपण रॉड, त्याच्यानंतर रेक्टँग्युलर बॉडी आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा यालाच मी कंटिन्यू करेल आणि मग पुढचे ऑब्जेक्ट आपण पाहूया. सो चला रॉडचा पाहूया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. सो रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण आधी एक रॉड घेऊया. सो हा एक रॉड मी चूज केला. ओके, आता या रॉडची थिकनेस आपण कमी घेतोय. ठीक आहे ना. आणि या रॉडचं मास आहे m आणि लेंथ आहे l. मास m, लेंथ l आणि सेंटर याच्या सेंटरमध्ये म्हणजे इथून हा याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन चालला असं मी ॲज्युम केलं. ठीक आहे ना. याच्या भोवती मला मोमेंट ऑफ इनर्शिया करायचा आहे पासिंग थ्रू द सेंटर ऑफ रॉड आणि परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. ठीक आहे ना. ही लेंथ आहे अशी रॉडची आणि हा तो सेंटर आहे आणि या सेंटरमधून हा ॲक्सिस ऑफ रोटेशन चालला आणि या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती हा रॉड असा फिरणार आहे असं. ओके, आता इथे जर का मी समजा जिथे सेंटर आहे तिथे जर का मी या एक्स ॲक्सिसचा असा ओरिजिन कन्सिडर केला तर हा रॉडचं सेंटर आहे तर इकडून इथपर्यंत लेंथ l/2 असेल आणि इकडे पण l/2 असेल. तर इकडची लेंथ मी -l/2 घेईल आणि इकडची लेंथ मी +l/2 घेईल अलॉंग एक्स ॲक्सिस टाइप. ओके, म्हणजे इथून इथपर्यंत लेंथ आहे l/2 आणि इथून इथपर्यंत लेंथ आहे +l/2. ओके, असं का घेतोय कारण की हा जो रॉड आहे हा रॉड या दोन लिमिट्स मध्ये लाय झालेला आहे असं आपण तिथे समजू शकतो की हा जो रॉड आहे हा -l/2 पासून सुरू झाला आणि +l/2 ला तो संपला. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला जेव्हा इंटिग्रेशन आपण सोडवणार त्यावेळेस आपल्याला बाउंड्री कंडिशन्स माहित असण्यासाठी आपण ह्या बाउंड्री कंडिशन्स घेतल्या. नेक्स्ट स्टेप याच्यामध्ये काय करायची तर या रॉडचा एक छोटासा एलिमेंट घ्यायचा. चला मी हा तो एलिमेंट घेतला या ठिकाणी आणि या एलिमेंटची लेंथ घेतली dx. एलिमेंटची लेंथ, हा जो छोटासा एलिमेंट मी चूज केला या एलिमेंटची लेंथ घेतली मी dx. म्हणजे हा dx इतका लेंथ आहे. रॉड जसं l लेंथ आहे तसा हा एलिमेंट dx इतका लेंथ आहे आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून हा एलिमेंट x डिस्टन्सवर आहे. किती डिस्टन्सवर आहे? x. ओके, आता फ्यू स्टेप्स मध्ये आपण याचं मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो. त्या स्टेप्स आहेत. ठीक आहे, म्हणजे मी आता भाषणामध्ये रिवाइज करून घेतल्या बिलकुल त्याच आहेत. सिंपल आहे बिलकुल. सो सगळ्यात आधी तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या की या रॉडचा मास पर युनिट लेंथ किती असेल. मास पर युनिट लेंथ.
सो रॉडची मास पर युनिट लेंथ किती होईल? सो रॉडचं मास आहे m आणि रॉडची लेंथ किती आहे l. ओके, नंतर आता हे झालं आपलं मास पर युनिट लेंथ. ओके, आता या एलिमेंटचं मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सो मास ऑफ एलिमेंट, मास ऑफ एलिमेंट. सो मास ऑफ एलिमेंट याला आपण dm घेऊया. सो मास ऑफ एलिमेंट dm इज इक्वल्स टू, सो या रॉडच्या प्रत्येक युनिट लेंथचा मास आहे m/l. तर dx इतक्या लेंथचं मास किती होईल? तर त्याला dx ने मल्टिप्लाय करा. सो m/l इंटू dx. ओके, सो इथपर्यंत आपण दोन स्टेप्स वापरले. नेक्स्ट आणखी इझी आहे, जास्त काही हेडेक व्हायचं काम नाही. सो मास पर युनिट लेंथ घेतलं, एलिमेंटचं मास घेतलं. आता मला सांगा की mi ऑफ एलिमेंट, एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय? एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला आपण डी म्हणूया एलिमेंटचा. सो मास इनटू डिस्टन्सचा स्क्वेअर परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो मास किती एलिमेंट्स? m/l इंटू dx, m/l इंटू dx. हे झालं मास ऑफ एलिमेंट. आणि डिस्टन्सचा स्क्वेअर, डिस्टन्स किती x, सो x चा स्क्वेअर. ओके, सो di इज इक्वल्स टू m/l dx इंटू x स्क्वेअर. आता हे जर का एलिमेंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तर पूर्ण रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती? सो हा जो एलिमेंट आहे, असे एलिमेंट्स इथून सुरू झाले आणि त्यांच्यापासून हा रॉड बनला. म्हणजे या सगळे एलिमेंट्स जर आपण या सगळ्या एलिमेंट्सला जर आपण एकत्र केलं तर रॉड बनणार. मग सगळ्या एलिमेंट्सचं मोमेंट ऑफ इनर्शिया एकत्र केलं तर रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया बनणार. आता एकत्र करायचं तर सम करतो. आता इथे सम करायचीच होती आपल्याला, पण मात्र इथे आपली जनरल सम नाही चालणार, कारण की कंटिन्युअस बॉडी आहे. आणि म्हणून मग याच्यामध्ये आपण इंटिग्रेशन वापरणार. इंटिग्रेशनचा एक सेकंड मिनिंग हाच आहे की त्यांची आपण सम अप करतो सगळ्यांची. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन डी आय. ठीक आहे, सो इंटिग्रेशन डी आय मी आता डायरेक्ट स्टेप वापरतो. इंटिग्रेशन ऑफ डी आय हे होईल m/l इंटू dx इंटू x स्क्वेअर. ओके, पण आता हा जो रॉड आहे हे बाउंड्री कंडिशन्स आहे की हा रॉड -l/2 पासून +l/2 पर्यंत. सो -l/2 टू इथे +l/2. ओके, क्लिअर दिसत असेल? मी त्याचं थोडंसं झूम वगैरे करून दिसत. सो इट इज इक्वल्स टू हा m/l कॉमन निघेल, m/l इंटिग्रेशनच्या बाहेर. आता राहणं इंटिग्रेशन -l/2 टू +l/2 x स्क्वेअर dx. ओके, सो इट इज इक्वल्स टू m/l. इंटिग्रेशन मध्ये काय होते? इंटिग्रेशन मध्ये पॉवर 1 ने वाढते आणि तेवढ्या डिवाइड करायचं. ठीक आहे, सो इथे इंटिग्रेशनची पॉवर 2 आहे, तर 2 ची पॉवर 1 ने वाढली तर ते 3 होईल आणि तेवढ्याने डिवाइड करायचं. ओके, सो लिमिट्स आहेत l/2 टू -l/2. आता हा 3 पण बाहेर निघून जाईल. सो इथे काय होईल? m/3l, m/3l आणि अप्पर लिमिट इथे x³ राहील, फक्त x³. ओके, आता नेक्स्ट. सो मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल्स टू m/3l ॲज इट इज. ओके, x ची किंमत, ठीक आहे ना. सो पहिले अप्पर लिमिट ठेवावं लागेल. अप्पर लिमिट किती आहे? l/2. नंतर लोअर लिमिट -l/2. सो अप्पर लिमिट l/2 and its cube. Okay, minus lower limit -l/2 and its cube. So it is equals to m/3l l³ minus l³/8. ठीक है ना, पावर 3 है, सो निगेटिव साइड. सो इट बिकम्स m/3l l³/8 minus plus l³/8. So it is equals to m/3l twice l³/8. So 2 4s are 8. So ml³/4 into 3 12 upon L. So L and L can cancel, L square. So moment of inertia of the rod hala ml square by 12. So remember this. Moment of inertia of the rod about an axis passing through center and perpendicular to its length is ml square by 12. Okay, ml square by 12. Sorry, ml square by 12. Is it clear? So moment of inertia of the rod about an axis passing through the center and perpendicular to its length हे आलं ml square by 12. मग आता अनेक प्रश्न बनतात की
मोमेंट ऑफ इनर्शियाचा हा ॲक्सिस नसता, हा ॲक्सिस असता, इथे एंड ॲक्सिस असता, तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतात. तर याच्यासारखे प्रश्न आपल्याला बनणार आणि आता कोर्समध्ये पण आहेत आणि ते आपण सोडवणार आहोत. पण एक त्याचे 2 थिअरम शिकल्यानंतर, पॅरलल ॲक्सिस परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम असतात त्याच्यामध्ये, ते शिकल्यानंतर आपण त्यांचे या रॉडच्या इतर ॲक्सिस होती मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल तो पण आपण शिकणार. अगदी असा ॲक्सिस असेल आणि रॉड जर का तुम्ही इन्क्लाइन ठेवला असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल हे पण आपल्याला इथे कॅल्क्युलेट करता येईल. पण आपण आता सध्या स्टेप बाय स्टेप एक घेऊया. सो आपण रॉड पाहला. आता रॉड नंतर सेकंड आहे आपला एक रेक्टँगल घ्यायचा आहे. सो रॉडचा रिमेंबर करून ठेवा. रॉडचा बिलकुल पार्ट असल्यासारखा असला पाहिजे की तो आहे ml²/12. किती आहे ml²/12. चला मला सोबत सांगा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ किती असतो. तो असतो ml²/12. किती असतो ml²/12. ml²/12. ठीक आहे. कसा काढला याला तुम्ही परत व्हिडिओ पाहून लर्न करू शकता. पण काम नाही आहे शक्यतो. फक्त तुम्ही एंडला जो आपलं डेरिव्हेशन आलं त्याच्यावर फोकस करा की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ हे किती आलं तर ते आलं ml²/12. ओके. आता रेक्टँगलच्या बाबतीत बघा. रेक्टँगलच्या बाबतीत काय होईल आता थोडंसं इझी जाईल तुम्हाला. हा एक रेक्टँगल मी चूज केला. ओके. हा रेक्टँगल रॉड सारखाच आहे पण रॉडची जी थिकनेस घेतली होती आपण त्याची कमी होती. पण याची आपण थोडीशी जास्त घेऊया. हा आहे बी आणि या रॉडची लेंथ घेऊया आपण. या रेक्टँगलची लेंथ घेऊया एल आणि हा सुद्धा याच्या सेंटरवरून जाणाऱ्या ॲक्सिस भोवती असा रोटेट होतोय रेक्टँगल. याचं टोटल मास एम आहे. ओके. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा. आता मी काही बिलकुल आपल्या स्टँडर्ड स्टेप नाही जाणार नाही. हे इझिली तुम्हाला पटकन सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा. यासाठी सुद्धा एक तिथे जसा एलिमेंट घेतला होता तसा या ठिकाणी आपण एक स्ट्रीप घेऊया. ठीक आहे ना. ही एक स्ट्रीप घेतली मी या रेक्टँगलची. या स्ट्रीपचं जी थिकनेस आहे ती थिकनेस आहे dx आणि ही स्ट्रीप ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून x डिस्टन्स. तसं तिथे घेतलं होतं एलिमेंट, इथे घेतला एक स्ट्रीप. ओके. आता या ठिकाणी तिथे आपण मास पर युनिट लेंथ घेतलं होतं. या ठिकाणी आपण मास पर युनिट एरिया घेऊया. कारण एक रेक्टँग्युलर बॉडी आहे. नुसतं लेंथवाली बॉडी नाही आहे. ते एक रेक्टँग्युलर म्हणजे एक एरियावाली बॉडी. सो मास पर युनिट एरिया घेऊया. ठीक आहे ना. काय घेऊया मास पर युनिट एरिया. सो मास आहे रॉडचा या आणि या रेक्टँगलचा आणि या रेक्टँगलचा एरिया किती मिळेल लेंथ इंटू ब्रेथ. सो एल इंटू बी. ओके. ठीक. आता आपण मास ऑफ एलिमेंट किंवा मास ऑफ स्ट्रीप घेऊया. मास ऑफ स्ट्रीप. मास ऑफ स्ट्रीप असेल आपल्यासाठी डीएम. डीएम किती असेल मास पर युनिट एरिया. ओके. मास पर युनिट एरिया ऑफ द रेक्टँगल इनटू एरिया ऑफ डीएम. एरिया ऑफ डीएम. सो या डीएम ची थिकनेस किती आहे. डीएम ची थिकनेस आहे dx. सो या मासची थिकनेस आहे dx आणि याची लेंथ किती आहे b. सो इनटू b. सो हा झाला एरिया ऑफ द स्ट्रीप. 2 मिनिटं विचार करा. स्ट्रीप तर रेक्टँगलच असणार आहे. सो रेक्टँगलचा एरिया काय असणार लेंथ इंटू बी. सो इथे सुद्धा b इंटू dx. ओके. सो मास पर युनिट एरिया काय इंटू dx. आता इथंचा b आणि इथंचा b काय कॅन्सल. सो इथे किती आला m/l इंटू dx. ओके. आता या छोट्याशा एलिमेंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया डी आहे. छोट्याशा. ठीक आहे ना. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल डी आय. त्याचं मास dm. त्याचं डिस्टन्सचं स्क्वेअर dx² आणि टोटल काय होईल इंटिग्रेशन x² dm. ओके. आणि हा सुद्धा याची लेंथ l आहे. सो हे झालं -l/2 पासून +l/2 पासून. ठीक आहे ना. म्हणतो मी म्हटलं फास्ट का घेणार आहे कारण की हे मागायचं सोडवलं आपण त्याचनुसार. सो x² dm. सो इट इज इक्वल्स टू इथे सुद्धा -l/2 टू +l/2. ठीक आहे. चालू द्या बरं का. dx² dm ची किंमत m/l इंटू dx. -l/2 टू +l/2. बघा. सेम इक्वेशन आधीच्या स्टेप्समध्ये आले आणि याचं इंटिग्रेशन आता मी परत काही सोडवत नाही. याचं आन्सर काय येतं बघा. i इज इक्वल्स टू इथे फक्त सांगतोय m/l तुम्ही बाहेर घेणार. x² चे इंटिग्रेशन x³/3 होणार. x³ चे अपर लिमिट l/2 असणार आणि लोअर लिमिट -l/2 असणार. क्यूब घेतल्यामुळे l²/8 -l3/8 मायनस प्लस होईल. l3/8 प्लस l3/8 2l3/8 2l3/8 इंटू हे m/l कॉमन निघेल आणि 2l3/8
सो एल क्यूब मधला एक कॅन्सल होईल, एल स्क्वेअर येईल आणि 2/8. ओके, आणि ही ओके, आणि हे 3 होतेसाठी ती मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे याची x³/3 असेल त्याचं. सो इथे 3 पण असेल, सो 3 × 4 ते असतील 12. सो जनरली याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल mL²/12. ठीक. सो हे मी फास्ट घेतले, पण आता तुम्ही जर का व्हिडिओ खूप केअरफुली एकदम बिलकुल अभ्यास करायचाच आहे, जिद्दीनं आपल्याला करायचंच आहे, तर जर का तुम्ही विचार केला तरी सोडू शकता. आणि जनरली जे नॉन मॅथमॅटिक्स स्टुडंट्स असतात त्यांना तर फार शेवटी फॉर्म्युलेवर थोडंसं फोकस करायचं असतं, कारण की ह्या स्टेप थोड्याशा जड जातात, अभ्यासामध्ये खूप वेळ लागतो. सो फोकस करा की रॉडसाठी आणि एखाद्या रेक्टँगलसाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सेम आहे. बरं, बघा इथे तर फॉर्म्युला आला mL²/12. mL²/12 रेक्टँगलसाठी फॉर्म्युला आला mL²/12. पण हा जो रेक्टँगल आहे, हा रेक्टँगल या लेंथला म्हणजे याचा जो ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस या लेंथला परपेंडिक्युलर. पण जर का एखाद्याने तुम्हाला असा रेक्टँगल दिला, ठीक आहे ना, असा रेक्टँगल दिला, तोच लेंथ L आणि ब्रेथ B वाला, बट ॲक्सिस ऑफ रोटेशन हा तुम्हाला असा दिला, ठीक आहे ना, तर काय ॲक्सिस ऑफ रोटेशन जर का तुम्हाला असा दिला तर बघा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन L ला परपेंडिक्युलर होतं, तर फॉर्म्युला mL²/12 आला. पण हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन या B ला परपेंडिक्युलर आहे, तर या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल mB²/12. इझी. ठीक. बघा बऱ्याच वेळ विद्यार्थी इथे म्हणजे रॉडवरील थांबून जातात, पुढे काही स्टडी करत नाही जास्त, पण ह्या स्टेप्स तुम्ही लक्षात घ्या, रेक्टँगल्स वगैरे सगळं क्लिअर होऊ द्या. ओके, सो mB²/12 आणि mL²/12 मधला फरकही लक्षात ठेवा. आता एखाद्याने असंही मनात आलं असेल तुमच्या, क्युरिओसिटी तर असायलाच पाहिजे, असा रॉड होता, तर रॉडचा या लेंथ होती, आपण जर का मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर mL²/12. mL²/12. ओके, सो हे mL²/12 होता. मग एखाद्याने असं विचारलं की सर या ॲक्सिस भोवती रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, जसं की इथे mB² होता. सो ही जी थिकनेस आहे, ही थिकनेस अतिशय कमी आहे. ही थिकनेस जर का कमी असेल तर हा जो रॉड आहे याचा पूर्ण मास हे ॲक्सिस ऑफ रोटेशनवाला, म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून मासचं परपेंडिक्युलर डिस्टन्स नाहीच. रॉडची थिकनेस कमी घेतली ना आपण, हा रॉड म्हणजेच काय, रॉड म्हणजेच हा ॲक्सिस. ओके, मग ॲक्सिस त्या ॲक्सिस पासून जर का मास दूर नसेल, त्याच ॲक्सिसवर असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया 0 होणार. ठीक आहे ना. सो या ॲक्सिस भोवती रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 होतो, पण या रेक्टँगलच्या केसमध्ये या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया mB²/12 इथे mL²/12. ओके, सो हे दोन ऑब्जेक्ट झाले, हे एकासारखे होते म्हणून याची एक व्हिडिओ बनवली. मे बी यालाच मी चिटकून देईल दुसरे व्हिडिओ किंवा सेपरेटली अपलोड करेल. ओके, सो होप्स तुम्ही अभ्यास करत असाल आणि करत राहा, घरातच राहा, बाहेर जास्त फिरू नका, काळजी घ्या.